खरंच कोल्हापुरी तांबडा रश्श्याचा नादच नाही हो. लय भारी टेस्ट लागते बघा. आणि कोल्हापूरची माझी बहीण आहे, ती सारखी म्हणायला लागली की दीदी चिकनची रस्सा भाजी तुला करायची असेल तर मस्त अशी कोल्हापूरची झणझणीत तांबडा रस्सामध्ये भाजी बनव असं ती सारखी म्हणायची. मी सुद्धा एकदा घरी आल्यानंतर लगेच कुकरमध्ये मी 1 किलो चिकन टाकलं. तर सुरुवातीला तेल टाकायचे, कांदा टाकायचे, त्यामध्ये चिकन आणि हळद मीठ टाकून छान असं शिजवायचंय. शिजवून आपल्याला 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. चिकन शिजल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर 3 कांदे मी काळे असे भाजून घेतले. त्यानंतर खोबरं टाकायचं आहे, खसखस आपली किंवा तीळ टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे, जिरे, कोथिंबीर आणि सगळं वाटण आपण टाकलं होतं ते टाकायचं आहे. तर हे छान असं परतून घेऊन जगभरातले सगळे मसाले टाकून द्या. आता तुम्ही म्हणाल जगभरातले कुठून आणायचे? अहो आपल्या किचनमधल्या मसाला डब्यातले टाका हो. त्यामध्ये कोल्हापुरी सुद्धा मसाला टाका बरं का, विसरून जाऊ नका. लागेल तेवढं पाणी टाका. रस्सा जरा जास्त बनवा म्हणजे उद्याच्या दिवशी सुद्धा खाता येईल. शिळी भाजी लई भारी लागते म्हणतात, म्हणून म्हणलं उद्या येणाऱ्या रविवारी कोल्हापुरी तांबडा रस्सा तुम्ही सुद्धा करा. आणि जाता जाता करत आपल्या